नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लोकसभा 2024 याच्यासाठी हे मतदान घेतलं जाणार आहे मित्रांनो आणि मतदानाची यादीही आलेली आहे मित्रांनो. या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला मतदान करता येणार आहे आणि जे काही नवीन मित्रांनो ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मतदानासाठी त्यांचं सुद्धा नाव या यादीमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. ही यादी मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने डाउनलोड करू शकता आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता. ते कसं करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर हे करण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. या प्रकारचा पेज तुमच्यासमोर असणार आहे मित्रांनो. तुम्ही मोबाईलवरती जर पाहत असाल तर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर मोबाईलवरती जर तुम्ही करत असाल तर सिंपली मित्रांनो इथे तुम्हाला सर्वात पहिलं इथे जे 3 डॉट दिलेले आहेत मित्रांनो, या 3 डॉटवरती क्लिक करून आपल्याला डेस्कटॉप मोड ऑन करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे थोडंसं खाली येऊयात. इथे तुम्ही पाहू शकता डेस्कटॉप साईट राईट टिक मार्क आहे. माझं डेस्कटॉप मोडवरती आहे त्यामुळे तुम्हाला ते मोड चेंज करून घ्यायचं आहे. डेस्कटॉपवरती ठेवायचं आहे. यानंतर मित्रांनो थोडंसं झूम करूयात आपण तुम्हाला समजण्यासाठी. झूम केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय. इथे एक ऑप्शन अवेलेबल आहे ज्यामध्ये वोटर सर्व्हिस हे दिलेलं आहे मित्रांनो. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. वोटर सर्व्हिस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर परत तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन ओपन होतील. यापैकी मित्रांनो तुम्हाला सिंपली इथे जे PDF इलेक्टोरल रोल पार्ट वाईज जे दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. PDF डाउनलोड करण्यासाठी सिंपली या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली आणि या पेजवरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली, कन्सल्टन्सी त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज आणि कॅप्चा जो दिलेला आहे या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा. मी सर्वात पहिले ही माहिती भरून घेतोय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो सिलेक्ट करत असताना इथे मी असेंब्ली सिलेक्ट केल्याच्यानंतर भरपूर इथे असेंब्लीमध्ये जेवढे पण गाव आहेत त्या गावाचे नावे आलेले आहेत. त्यामध्ये सिंपली सिलेक्ट लँग्वेजमध्ये तुम्हाला इंग्रजी पाहिजे या मराठी पाहिजे तर सिंपली मी मराठी करतो. या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि सिंपली हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये मी टाकून घेतो मित्रांनो. तुम्ही जी असेंब्ली सिलेक्ट केला होता त्या असेंब्लीचे जेवढे पण गाव आहेत मित्रांनो ते तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत. तर इथे जर तुमचं गाव दिसत नसेल तर इकडे रेकॉर्ड्सच्या वरती 20 दिलेला आहे. इथे तुम्हाला 50 करायचं आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला 50 गावांची यादी दाखवली जाईल. यामध्ये जरी तुमचं गाव दिसत नसेल तर सिंपली इथे 1च्या साईडला एक ॲरो दिलेला आहे. त्या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढील यादी तुम्हाला दाखवली जाईल. त्यानंतर परत 2च्या पुढे क्लिक करायचं आहे. 3 येऊन जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं गाव सिलेक्ट करू शकता मित्रांनो. गावचं नाव तुम्ही इथे चेक करू शकता. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या गावचं जर नाव तुम्हाला दिसल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला तुमच्या गावची मतदान यादी डाउनलोड करण्यासाठी हे जे फायनल रोल 2024 जे दिलेलं आहे यामध्ये तुमच्या गावासमोरील मित्रांनो डाउनलोडचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती मधल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मी मधल्या ऑप्शनवरती क्लिक करण्या अगोदर मित्रांनो इथे आपल्याला सर्वात पहिलं कॅप्चा हा भरून घ्यायचा आहे. तर मी कॅप्चा पहिलं फिल करून घेतो मित्रांनो. सर्वात पहिलं तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी कॅप्चा हा फिल केलेला आहे. आता माझ्या गावासमोरील यादी डाउनलोड करण्यासाठी जे मधलं जे दिलेलं आहे मित्रांनो फायनल रोल 2024 जे दिलेलं आहे याच्यामध्ये मी क्लिक करतो. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या गावातील मतदान यादी ही डाउनलोड होण्यास तयार झालेली आहे. डाउनलोड होत आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय यादी डाउनलोड झाल्याच्या नंतर सिंपली ओपन करून घ्यायचं मित्रांनो ती PDF ओपन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर तुमच्या गावातील मतदान यादी ही दाखवली जाणार आहे मित्रांनो. 2024 साठी ज्या लोकसभा साठी मतदान होणार आहे मित्रांनो ती मतदान यादी तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकणार आहात. तुमच्या गावामध्ये जेवढे पण नावं आहेत मित्रांनो त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता एक ऑप्शन दिलेला आहे डिलेटेड जे दिलेलं आहे मित्रांनो त्यांचं नाव हे डिलीट करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने 2024 लोकसभासाठी जी मतदान यादी आलेली आहे ती यादी तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकता मित्रांनो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.